सिलेबस फॉर 15 to 40 मिनिट्स. त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करावा लागतो. त्यामुळे क्लासरूम टीचिंग मध्ये आपण 35 to 40 मिनिट्स मध्ये जेवढा कंटेंट शक्य होईल तेवढा आपण ते घेत असतो शिकवण्यासाठी. ऑब्जेक्टिव्ह आहेत इंटिग्रेशन लेसनचे. कम्फर्टेबल टू गो द क्लासरूम टीचिंग. मी आत्ताच म्हणाले की मायक्रो लेसन नंतर डिरेक्टली क्लासरूम टीचिंग सांगितलं तर ते तुम्हाला जमणार नाही. त्याच्यासाठी त्याची मिडल स्टेप आहे इंटिग्रेशन. त्याच्यामुळे स्वतःचं कम्फर्ट झोन वाढण्यासाठी किंवा कम्फर्टेबल वाटण्यासाठी तुम्हाला क्लासरूम टीचिंग करणं किंवा इंटिग्रेशन करणं गरजेचं आहे. दिस इज द शॉर्ट टर्म प्रॅक्टिस बिफोर द क्लासरूम टीचिंग. ही आपली पीअर ग्रुप मधली प्रॅक्टिस आहे आणि हेल्प इन क्रिएटिंग सेल्फ कॉन्फिडन्स इन द स्टुडंट टीचर्स माइंड. आपल्याला हे जे काही करायचं आहे ते पीअर ग्रुपमध्ये म्हणजे तुमचे जे मायक्रो ग्रुप बनवलेले आहेत त्या ग्रुपमध्येच तुम्हाला इंटिग्रेशन लेसन करायचे आहे. याच्यामुळे काय होणार आहे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, जी भीती आहे की समोर कसं यायचं, स्टेजवर कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या इथंच बिघडल्या तर त्या दुरुस्त करता येतील. पण अचानक जर मुलांसमोर तुम्हाला सांगितलं की हा तुम्हाला हा टॉपिक दिला आणि तो शिकवायचा आहे तर काय होईल, तुम्हाला ते जमणार नाही किंवा चुका खूप होतील तुमच्याकडून. त्याच्यामुळे काय करायचे तुम्हाला आधी पीअर ग्रुपमध्ये तुमचे इंटिग्रेशन लेसन जे 15 ते 20 मिनिटांचे आहे ते करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्लासरूममध्ये जाऊन पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला प्रॅक्टिस लेसनची करायची आहे. बिफोर द इंटिग्रेशन लेसन काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इंटिग्रेशन लेसन शुड बी वेल प्लॅन. जसं तुम्ही मायक्रोचं प्लॅनिंग करत होता त्या पद्धतीने तुम्हाला इंटिग्रेशनचं पण आधी पेपरवर प्लॅनिंग करावं लागेल. आपल्याला कुठला कंटेंट शिकवायचा आहे, त्याच्यामध्ये कुठले 3 to 4 स्किल्स तुम्ही कंबाईन करणार आहात, त्याचं सगळं प्लॅनिंग तुम्हाला रफमध्ये आधी करावं लागणार आहे. ते तुमच्या मेंटरकडून चेक करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पीअर ग्रुपमध्ये इंटिग्रेशन लेसन घ्यायचं आहे. म्हणजे तो वेल प्लॅन असायला हवा. 3 to 4 मायक्रो स्किल्स आर टू बी सिलेक्टेड सुटेबल टू द युनिट. तुमच्या युनिटशी सुटेबल असणारे 3 to 4 स्किल्स घ्यायचे आहेत, ऑल स्किल्स नाही. म्हणजे 3 to 4 मध्ये 2 कंपल्सरी येतात. मी तुम्हाला आत्ताच बोलली, ब्लॅकबोर्ड रायटिंग आणि सेट इंडक्शन हे कंपल्सरी येतात. त्यानंतर 2 जे आहेत ते तुमचे सिलेक्शन असणार ॲज पर युअर चॉईस. आणि ऑल स्किल्स आर नॉट युजफुल ॲट अ टाइम. इंटिग्रेशन लेसन्स आर टू बी conducted keeping the following points in mind. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर 6 इंटिग्रेशन लेसन्स आर टू बी टेकन. तर 6 आपल्याला घ्यायचे आहेत. पहिल्या मेथडचे 3, दुसऱ्या मेथडचे 3 असे 6 इंटिग्रेशन लेसन घ्यायचे आहेत. पण त्याआधी